मी मुरलीधर अर्जुन नाईक नवरे, राहणार पाटसांगवी, तालुका भूम, जिल्हा धाराशिव. पाटसांगवी येथील गट क्रमांक 154 मधील सामायिक क्षेत्रातील कोल्हापुरी पद्धतीचा बंधारा क्रमांक 2 ही फुटून माझ्या शेतीत जवळजवळ 1.5 ते पावणे 2 एकर शेती वाहून गेली. त्याचा संबंधित विभागास पाठपुरावा आजपर्यंत करीत आहे, पण त्यांनी आणखीन माझं काम केलेलं नाही. माझं काम नाम फाउंडेशनने बुजून दिले. जी खड्डे पडले होते शेतात ते नाम फाउंडेशनने बुजून दिले. आता सरकारने 3.5 लाख रुपये हेक्टरी मदत जाहीर केली ती गाळ भरण्यासाठी. त्याचं काही नाही, गाळ भरून दिलं नाही, काय नाही. फक्त नाम फाउंडेशननी ती खड्डे जी वाहून गेलेली जमीन ती भरून दिली. आणखीन 6 ते 7 फूट खड्डा आहे, ती गाळ टाकल्याशिवाय पूर्ण होत नाही. हे कोण भरून देणार? तहसीलदार म्हणतात पैसे नाहीत, BDO साहेब म्हणतात आमच्याकडे काय नाही, पाटबंधारे विभाग बोलून देत नाही, सगळी उडवाउडवीची उत्तरं देतात. पाठपुरावा कोणाकडे केला होता? पाठपुरावा कलेक्टर साहेबाला निवेदन दिलं तर मी 27 एप्रिल 2026ला. त्याच्यावर 1 मेला आत्मदहन करणार म्हणून लिहिलं, कारण का त्या पाटबंधारे विभागाने खालनं 5 फूट कॉन्क्रीटची भिंत बांधलेली आणि त्याच्यावर एक दरवाजा होता. त्या पाटबंधारे विभागाच्या चुकीमुळं शेत वाहून गेले माझं. कधी गेले शेत वाहून? कधी गेले? 23/9/2025ला. पाऊस दुष्काळ झाला, ओला दुष्काळ पडला, अतिवृष्टी झाली त्यावेळेस का? अतिवृष्टीत गेले 23/9/2025ला. तर मदत शासनाने जाहीर केली ती? रुपया भेटला नाही ना, रुपया भेटला नाही. तुम्ही अकाउंट चेक करू शकता. फक्त अतिवृष्टीतलं पीक नुकसानीचं 25,500 3 हेक्टर 12 एकर जमीन आहे मला तिथं सामायिक क्षेत्रात. आमच्या चुलत्या ते आजेच्याच नावावर जमीन आहे माझी. आणखीन आत्या आजे सगळे लागलेली त्यात वारसदार. तर तुम्हाला सांगतो, फक्त 25,500 27 मार्चला एप्रिलला निवेदन दिलं मी कलेक्टर साहेबाला, मला अनुदान भेटलं नाही. त्याच्यावर मला ती 25,500 पडलेत. जमीन किती फूट वाहून गेली? जमीन 20 फूट वाहून गेली माझी, खोल 20 फूट. एकूण किती वाहून गेले? 1.5 एकरच्या पुढे वाहून गेली सर. मी आत्मदहनाचा इशारा पण दिला होता, त्याच्यावर काय प्रशासनाचं म्हणणं? त्याच्यावर प्रशासनाचं म्हणणं होतं, चव्हाण साहेबांनी मला कलेक्टर ऑफिसमध्ये पत्र दिलं, मी अहवाल मागितो आणि अहवाल आल्यानंतर ती कारवाई करतो आणि ती बांधकाम पाडायचं बघू. पण आज 13 मे, आज किती तारीख आहे? पेरणी झाली का नाही? होती का? पेरणी का दगडात पेरू का? पेरायचं शेतच नाही मला, पेरायचं कशात? दगडात पेरायचं. आता काय करणार पुढं? पुढं काय पर्याय नाही. आता ह्यांनी जर नाही ऐकलं, प्रशासनाने जर नाही लक्ष दिलं, माझी पाईपलाईन 500 फूट वाहून गेली सर. पाटबंधारे विभागवाले म्हणतात आमच्याकडं नाही, महसूल विभाग म्हणतो आमच्याकडं नाही. वरची मोटर, जुनी मोटर, आपली वरची जी मोटर होती पाईपलाईन ती वाहून गेली. सगळी चालढकल करते. महसूलकडे गेलं, महसूल म्हणते आमच्याकडे नाही, पाटबंधाऱ्याकडे जावं. पाटबंधाऱ्याचं ते राहुल साहेब तर भेटतच नाहीत. दिवस दिवस जिल्हा परिषदला बसून गेलो तर एक वेळेस बी बिचारी भेटली नाही. हो, पुन्हा कोणाला भेटला जिल्हा परिषद? जिल्हा परिषदला चव्हाण साहेब, राहुल साहेब तर भेटलेच नाहीत मला. हो, ही जिल्हा परिषदकडे येते का? हा जिल्हा परिषदकडे येते. ही कधीपासून खेटे घालता जिल्हा परिषद? मी ही बंधारा फुटल्यापासून 25/9/2025 पासून चालू आहे. आणि मान्य कलेक्टर साहेबांनी अतिवृष्टीच्या 5% निधी 22/12/2025ला 30,31,000 रुपये मंजूर केलता कामासाठी. तरी ह्या राहुल साहेबांनी माझा स्पष्ट आरोप आहे, ह्यांना मर्जीतला गुत्तेदार पाहिजे होता, ती नाही मिळाल्यामुळं आणखीन त्याचं टेंडर कॅन्सल केलं. 3 वेळेस टेंडर काढलंय. माझा आरोप आहे ह्या ऑफिसवर, ह्यांची मिली बघत आहे जिल्हा परिषदवर. तुम्ही मला 6,000 किलोमीटर काय तर तुमच्या गाडीचा 6,000 किलोमीटर फिरलोय मी सप्टेंबरपासून. ह्यांच्या महागाई जिल्हा परिषदच्या, धाराशिव जिल्हा परिषद, कलेक्टर ऑफिस, भूम तहसील, परंडा उपविभागीय जलसाधारण अधिकारी सगळ्याच्या संपर्कात आहे.